नमस्कार मित्रांनो, मी संतोष पडाल लॉगरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मित्रांनो शिवचरणी नतमस्तक होतो. शंभूरायांच्या चरणी नतमस्तक होऊन यांना वंदन करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. मित्रांनो लॉग आहे जत्रेचा, कारण जत्रा म्हटल्यानंतर पूर्वी फार मजा यायची, पण आता जत्रेला फार प्रमाण कमी झालं आणि माझ्यासोबत अगदी आलेले आहेत मंगलच्या आई वगैरे, ती कलाताई तिकडे आहे आणि मोकलीन त्या मामी वगैरे सगळे आलेले आहेत. इकडे बारके वगैरे सगळे तयार झालेले आहेत. तिकडं सुंदर्याकडे मला आठाने मागाय जायचं होता, पण सुंदर्याकडे आठाने नसतील. आता आठाण्याचा जमाना गेलेला आहे. आठाने, चाराने, 5 पैसे मित्रांनो माहिती आहे ना, आठवण असेल तुम्हाला, ज्यांनी जुने काळातले जे लोक आहेत त्यांना आठवण नक्कीच असेल. कारण आठाने, चाराने घेऊनच आम्ही सगळ्यांकडून जमवून मग जत्रेला जायचं. तेव्हाची जत्रा जी असायची, फुलाची मजाच वेगळी असायची मित्रांनो. आता ती जत्रेची मजा थोडी कमी झाली, परंतु नक्कीच आज गावदेवी आपली श्री सताई माता हिचा आज जत्रेचा दिवस आहे आणि जत्रेचा आनंद घेऊया. जाऊन खाली काय काय जत्रेत आहे ते बघूया. खेळणी बिलणी, गाड्या बिड्या, विमानं सगळी असतात, रेल्वे बिलवे. तर मित्रांनो बघूया आणि आनंद घेऊया जत्रेचा. तर नक्कीच तुम्ही सुद्धा आनंद घ्यायचा माझ्यासोबत. तर म्हणजे आता आपण आलोय कोंबळ्याच्या सताई देवी आईच्या इथे ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी, आणि यात्रेला अगदी भाविकांची गर्दी आपल्याला दिसते. भाविकांची गर्दी जमा होऊन ही दर्शनासाठी चालू आहे. तर सुंदर अशी रांगोळी काढलेली आणि या रांगोळीमध्ये या आईला नटवलेली दिसते आणि पुढे दर्शनासाठी जी भाविकांची गर्दी आहे ती गर्दी आपण पाहायला मिळते आपल्याला. साहेब कुठे आहेत साहेब? तर म्हणजे बघतोय आपण देवीची अशी यात्रा उत्सव हा चालू आहे आणि या देवीच्या नावाने दर्शनासाठी भक्तांची अगदी आपण गर्दी पाहतोय. या देवीच्या समोर नमस्कार करून गाराणं सुद्धा घालण्याचं काम चालू आहे. तर म्हणजे बघतोय आपण या देवीसाठी गाराणं घालून अगदी भक्तांची जी गर्दी आणि भक्तांचं हे अलौकिक प्रेम पाहून आपल्याला समजतंय की देवीच्या या यात्रेचं महत्व काय आहे. आणि या यात्रेसाठी अगदी सगळी म्हणजे आतुरतेने वाट पाहत असते. ही शेवटची यात्रा असते जवळजवळ आपल्या या पंचकृत दापोलीमधली, आणि सताईची यात्रा संपल्यानंतर सगळं कार्यक्रम पुढे चालू होत असते. ते बघा अंगाराच्या पुढे जा. त्यांची विचार डिलिव्हरी रोज होते, त्यांची विचार पूर्ण करणारी माती तू आहे आणि बरोबरच तू करणार. आणि त्यांच्या संसाराचा एक जो काही नवीन नवरीत कोण येईल त्याला काही चुकाने तू त्यांच्या घरी आणशील, अशी त्यांची विचार. असा अर्ज करता आता पंकज मांडणी करून त्यांच्या घरादारामुळे तर म्हणजे कोणाला माहिती ना, रावंडर काठीमधलं आपलं कॉमेडी पात्र अमोल आणि सगळे ते सहकारी केले आहेत. हे कामगार सहकारी आमचा एक नंबर काम करतो माल बनवायचा आणि जत्रेसाठी आला आनंद घ्यायला. ही एक मोनी इकडे आहे, मोनी अगदी मारत नाही मित्रांनो. हा अशी लागत असते. आणि ही आमची बघा काय घेतला तू, काय घेतला पंखा हवा घालायला ना गरमीतून. हा तर मित्रांनो जत्रेचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा गावंडर काठीमध्ये पात्रांनी
तुम्हाला माहिती आहे संतोष पडे युट्यूब चॅनल मार्फत आपण ही व्हिडिओ दाखवतोय. नक्कीच छोटी का होईना यात्रा, पण यात्रेचा आनंद घेतोय. माझ्यासोबत कोण आहे तर जिग्नेश, आणि जिग्नेशला घेतलाय लहान पोरांच्या हँगरला गॉगल घेतलाय पोहायला जाण्यासाठी. पोहायला घेऊन गॉगल घेऊन पोहायला जाणार. त्याला सुद्धा या यात्रेच्या शुभेच्छा मित्रांनो. जिग्नेशला मच्छी मोठी खाल्ली मच्छी मोठी अरे आपण यात्रेला यांचा जो बाजार ना हा निसता हा बघा. वाजवा वाजवा रे, वाजवा जरा. हा वाजवा, जोरात वाजवा. तर खरेदी करताना बघतो आपण या माघारनी खरेदी काय करते बघूया. वडापाव भजी घेते वाटतं, भजी घेऊन ये बघा. आपण या जत्रेत जाऊन गरम गरम भजी, बटाटा भजी खातोय. आणि हे ताईने बटाटा भजी दिलेली आहे चटणी सोबत. हे बघा, गरमीतून गरम गरमच खायचं, थंड खाण्यापेक्षा अजून गरमी वाढते. आणि ही आहे ती चायनीजची बघा चटणी. चायनीज. मित्रांनो थोड्याच वेळात आत्ता देवीचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि वाजंत्री आणि ही सगळी मंडळी अगदी जमलेली आहे या कार्यक्रमासाठी. आणि आत्ता पूजनाचा कार्यक्रम होईल. वच्छा म्हणून कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमासाठी सुरुवात होते. वाद्य सुरू झालेला आहे. सुरू होण्यापूर्वी हा चौक मांडला जातो, विडा काढला जातो आणि मग सुरुवात होते की या कार्यक्रमाची देवीची यथासांग पूजा केली जाते. देवीचे खेळी असतात आणि या खेळी आपली हा चौक मांडून या पूजा करत असतात. तर म्हणजे बघतो आपण देवीची पूजा अगदी आत्ता जो खेळ सुरू होणार आहे जे खेळीचा, कारण सकाळचे जे खेळ असतात त्या खेळांचा खेळ सुरू होतो आणि त्यासाठी प्रथम पहिलं काय जातं रांगोळी काढून त्या पाटावरती पूजन केलं जातं फुलाने पुष्पाने आणि मग घंटी वाजवते बघा आपण बघतोय. आणि हा जे हे हत्यार आहे हे बघतोय आपण, ते साहित्य आणलेलं आहे, ही तलवार. या तलवारीने हा खेळ खेळला जातो या देवीच्या नावाने. आणि समोर ही जी आपल्याला दिसते ती सताई आई आणि या आईच्या समोर हा अगदी गाभाऱ्याच्या समोर हा खेळ खेळला जातो. तर म्हणजे आता सुरुवात होते ही बघा. अगदी घंटी वाजवत वगैरे आणलेलं आहे दुपारच आणि घंटी सोबत तलवार.
जत्रेसाठी आमच्या अरे हा असा काय धावतो इकडे तिकडे. तर जत्रेला कोण आलेला आहे? काय नाव सांग बघू दे मला तुझं. नाव सांग. नाव सांग. हा 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 बांडले. हा बघितलं मित्रांनो नाव काय सांगितलेलं. आणि हा जत्रेला यात्रेकरू आलेला बघा. इकडे बघ ना, इकडे बघ. हा बघ इकडे बघ. हा तुला जत्रेसाठी शुभेच्छा. हा डन का. तर मित्रांनो बघितलात छोटा आपला फ्रेंड्स कसा तुम्हाला थम्सअप देतोय. तर म्हणजे जत्रा आपली बघितलेली आपण संपलेली आहे जत्रा. आणि जत्रेतून आत्ता आलोय वरती घरी आणि म्हटलं कपडे चेंज करून व्हिडिओ संपवूया. आणि जत्रेची मजा जी पूर्वी होती तशी आत्ता काही घ्यायला मिळत नाही. परंतु जी काय आहे जत्रेतला तो यात्रेकरूचा प्रवास आणि देवीची जी आरती असते, देवीचं जे गाराणं असतं किंवा देवीच्या दर्शनासाठी जी भक्तांची लाईन असते ती आपण बघितलेली आहे. आणि छोटी मोठी दुकानं खरेदीसाठी लोक जी यात्रेकरू येतात तेही सुद्धा बघितलेलं आहे. तर नक्की एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन काहीतरी घेऊन भेटू. तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.